तिकडे नाशिकमधल्या टीसीएस प्रकरणातील 6 आरोपी मतीन पटेल याची आज पुन्हा एसआयटी कडून चौकशी केली जाणार आहे। यापूर्वी मतीन पटेल याची 2दा चौकशी करण्यात आली आहे, तसंच त्यांचा मोबाईलही जप्त करण्यात आलाय। या चौकशीतून आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। मतीन पटेलची आज पुन्हा एकदा एसआयटी चौकशी होणार आहे। त्याचा मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आलाय, त्यामुळे या चौकशीतून आता काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। गेल्या वेळेस सुद्धा तब्बल 8 तास मतीन पटेलची चौकशी झाली होती। एसआयटी कडून 2दा त्याची चौकशी झाली आहे, आज पुन्हा चौकशी होते, त्यामुळे काय खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत। आज सकाळी 11 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत। या परिषदेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ते सविस्तर भूमिका मांडण्याची शक्यता आहे, तसंच सरकारच्या भूमिकेवर सुद्धा बोलण्याची शक्यता आहे। जरांगे आज पत्रकार परिषद घेतील। सध्या त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि तिथूनच ते पत्रकार परिषद घेणार आहेत।